कंप्लेसन्सी इज डेंजरस. इज इट? खरं आहे का हे? मुळात कंप्लेसन्सी म्हणजे काय? त्याचं कारण काय? आणि आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा आपण काय करायला पाहिजे हे आपण बघतोय. कंप्लेसन्सी इज फीलिंग सो सॅटिस्फाईड अबाउट ourselves or about the situation that we feel we don't need to make any efforts further. आपल्याबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या स्किल्सबद्दल, सिच्युएशनबद्दल, परिस्थितीबद्दल आपल्याला इतकं काही संतुष्ट वाटतं आहे, सगळं छान चाललं आहे आणि मला आता काही फारसे प्रयत्न करायची गरज नाही आहे असं वाटणं म्हणजे कंप्लेसन्सी. आता याच्यामध्ये अडचण काय आहे आणि मुळात कशामुळे असं होतं? एखादं यश मिळालं आपल्याला अकॅडमिक्समध्ये किंवा जॉबमध्ये, करिअरमध्ये, पैसा मिळाला, चांगला बिझनेस चालला आहे, फॅमिली लाईफ, सोशली जर आपलं उत्तम चाललेलं असेल तर आपल्याला असं वाटू शकतं आणि आपल्याला वाटतं की म्हणजे माझ्याबरोबरचे जे इतर लोक आहेत त्यांना ज्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत, धडपड करावी लागते, ते माझं ऑलरेडी मिळवून झालं आहे आणि इतक्या कमी वेळात मी मिळवलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल आणि ते खरंही असतं बरं का. काही वेळा असं नाही की तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो, ते खरंही असेल. पण त्यामुळे काय होतं, आपण समजा इथे असू आणि लेट्स से इतर काही लोक इथे असतील, प्रयत्नपूर्वक ते इथपर्यंत आले आणि आपण इथून इथेच गेलो, तर आपण किती अंतर किंवा किती प्रगती आपण केली आहे आणि दुसऱ्या एखाद्याने किती केली आहे हे कंपॅरिझन नाही आहे बरं का, ही तुलना नाही आहे. पण प्रगती म्हणजे आपण दुसऱ्याशी केलेली तुलना नसतेच, आपण कुठून कुठपर्यंत आलो आहे ही प्रगती आहे ना. त्यामुळे आपण अशा भ्रमात राहिलो की मला काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा फारसं काही करण्याची आवश्यकता नाही आहे, तर आपण फारच गाफील राहू शकतो आणि ससा आणि कासवाच्या गोष्टीतल्या सशासारखं आपण झोपून राहू शकतो आणि खूप आपल्याला सर्वसामान्य वाटणारी काही मंडळी कासवासारखी हळूहळू हळूहळू पुढे जाऊ शकतात. आय टोल्ड यू दिस इज नॉट कंपॅरिझन. ही कंपॅरिझन नाही आहे, पण आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण ही 2 उदाहरणं घेतलेली आहेत. आता मग याच्यावर करायचं काय? आपण प्रयत्न करणं किंवा सेटिंग गोल्स फॉर आवरसेल्व्हज, कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडणे, या जरी सगळ्या गोष्टी असल्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या योग्यही आहेत. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं एक काय आहे सांगू? आपला व्हाय. फोकस ऑन युअर व्हाय म्हणजे आपलं उद्दिष्ट किंवा द पर्पज फॉर विच यू आर डुईंग समथिंग. आता एखादी गोष्ट, स्पेसिफिकली एखादी गोष्ट करण्याचा आपला उद्दिष्ट असतो ना, आपण कोणतंही काम काहीतरी कारणाने करतो. पण आपलं सगळं छान चाललं आहे, आपण खूप सक्सेसफुल आहोत आणि आता आपला पर्पज काय आहे? हा प्रश्न कधीकधी थोडासा ट्रिकी असू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याच्यावर आपण फोकस केलं किंवा त्याचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर ते पहिलं फाइंड आउट केलं. पहिल्यांदा आपला पर्पज काय आहे किंवा मला काय करायचं आहे आत्ता किंवा इन नेक्स्ट फ्यू इयर्स ऑर नेक्स्ट फ्यू मंथ्स, हे आपण ठरवलं तर तो झाला आपला पर्पज, तो झाला आपला व्हाय. आता काय करायचं आहे, मी बरंचसं सगळं मिळवलं आहे असं जर वाटत असेल तर मग या पर्पजवर किंवा व्हायवर आपल्याला पहिल्यांदा काम करण्याची गरज आहे. जर आपल्याला ते माहीत असेल तर त्याच्यावर फोकस केला तर मग आपण कंप्लेसंट होण्याची शक्यता कमी होते. आणि आणखी एक गोष्ट, इफ वी आर कंप्लेसंट वी आर मिसिंग ऑन सम ऑपॉर्च्युनिटी. आपण जर खूप यशस्वी असू आणि कंप्लेसंट झालो, आपण अति आत्मसंतुष्ट झालो, तर आपल्याला काय काय अजून मिळवण्यासारखं आहे, आपल्याकडे काय पोटेन्शियल आहे, काय स्किल्स आहेत किंवा बाहेरच्या परिस्थितीत काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या आपल्याला मिळू शकतात पण अजून आपण मिळवलेल्या नाही आहेत, अशा काही गोष्टी असतीलच ना.
आपण कितीही यशस्वी असलो तरी आपण जगातलं सगळं काही मिळवलं असं नसतं, बरोबर ना? तर ते जे पोटेन्शियल आहे आणखी, ते आपण मिस करू जर आपण कंप्लेसंट राहिलो तर. हा एक मोठा त्याच्यामधला पिटफॉल आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं, या दोन गोष्टी, आपला पर्पज किंवा व्हाय आणि द पोटेन्शियल दॅट वी कॅन फर्दर अचीव, आणखी आपण काय पोटेन्शियल मिळवू शकतो किंवा काय साध्य करू शकतो, ह्या दोन गोष्टींवर आपण जर फोकस केला तर आपण कंप्लेसंट किंवा अति आत्मसंतुष्ट असं आपण म्हणू शकतो, असं होणार नाही आपण. आता असंही वाटू शकतं बरं का आपल्याला की समाधान किंवा समाधानी असणं हे चांगलं नाही आहे का? ही चांगली गोष्ट नाही आहे का? तर नक्कीच आहे. समाधानी असणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण मग कंप्लेसंट असायला नाही पाहिजे आणि समाधान ह्याचं कुठेतरी गल्लत होतीये का? वेल, समाधानी असणं नक्कीच चांगलं. इट्स ऑलवेज गुड टू बी सॅटिस्फाईड अँड हॅपी अबाउट युअरसेल्फ ऑर अबाउट व्हॉट यू हॅव अचीव्ड. आपण स्वतःबद्दल, आपण काय मिळवलं आहे ह्याच्याबद्दल समाधानी असण्यात काहीच हरकत नाही आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. पण समाधानी असणं आणि आता असं सिट बॅक अँड रिलॅक्स्ड असणं आणि आता मला काहीच करण्याची गरज नाही आहे, हा ॲटिट्यूड असणं, यात फरक आहे. यात नक्कीच फरक आहे. डोंट बी कंप्लेसंट. कंप्लेसंट आपल्याला व्हायचं नाही आहे. ह्याचा अर्थ मरमर करायची आहे का सारखी, आणखी जास्त, आणखी जास्त, आणखी काहीतरी अचीव करायचं आहे, असा त्याचा अर्थ आहे का? नाही, असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ आहे बीइंग हॅपी, बीइंग सॅटिस्फाईड अबाउट व्हॉट वी हॅव, बीइंग ग्रेटफुल, बट ॲट द सेम टाईम बीइंग ऑन द ट्रॅक. आपल्याला काय पुढे करायचं आहे, पुढे जाऊन काय अचीव करायचं आहे याच्यावर लक्ष ठेवणे आणि त्या ट्रॅकवर राहणे, हे आवश्यक आहे. हे जर आपण केलं तर मग आपल्याला धोका नाही आहे. अदरवाईज आपण कितीही यश मिळवलं ना तरी कंप्लेसन्सी हा डेंजर झोन आहे बरं का. म्हणजे फिसलनेवाली जगह आहे वो, तिकडे जाऊन खड्डा आहे पुढे. त्याच्यापासून आपल्याला नक्कीच सावध राहायचं आहे. म्हणजे आता ह्याचा अर्थ आपण काय सतत काम करत राहायचं का? आपण काही मशीन्स आहोत का? वी आर नॉट रोबॉट्स. तर असं नाही. कधीतरी आपल्याला कंटाळा येऊ शकतो किंवा कधीकधी आपण आळससुद्धा करू शकतो, हो ना? वी आर ह्युमन्स. हे ठीक आहे, हरकत नाही. कधीतरी आळस केला हरकत नाही. अगदी एक वेळ कधीतरी फेल्युअर, अपयश आलं तरी एक वेळ कदाचित चालेल, पण त्याचं समर्थन नको. म्हणजे एखादी चुकीची हॅबिट, चुकीची सवय किंवा आळस किंवा काहीच प्रयत्न न करणे हे कधीतरी घडलं तर ठीक आहे, पण ह्याचं समर्थन करणे, ह्याच्यावर पांघरूण घालणे, ह्याला पाठीशी घालणे, हे मात्र डेंजरस आहे. किंवा असंच आहे माझं, असा असा ॲटिट्यूड असणं हे फार जास्त घातक आहे. आपण जरूर आनंदी राहूया जे आपल्याकडे आहे, पण ॲट द सेम टाईम वी शूड ऑल्सो ट्राय टू अचीव व्हॉट एव्हर दॅट इज पॉसिबल. जे शक्य आहे ते आपण नक्कीच साध्य करायचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या काळात ना सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे आपल्या अगदी फिंगर टिप्सवर आहेत ना. आपल्याला मिनिटांमध्ये, सेकंड्समध्ये गोष्टी हजर होतात, फार काही प्रयत्न न करता. त्यामुळे विलिंगनेस टू डू समथिंग इज मिसिंग. म्हणजे काही करण्याची इच्छा, प्रयत्न करण्याची इच्छा, धडपड करण्याची इच्छा ही कमी होती आहे. आपण जर बघितलं तर मागची पिढी पुढच्या पिढीला, नवीन पिढीला म्हणत असते की आम्ही आमच्या वेळेस इतके कष्ट केले, यांना काहीच करायला नको. हे तसं म्हणत नाही आहे मी. आजपर्यंतच्या ह्युमन हिस्ट्रीमध्ये, मानवी इतिहासात इतकं लाईफ सोपं कधीच नव्हतं. त्यामुळे कोणताच प्रयत्न, कष्ट, एफर्ट्स करण्याची इच्छाच आपल्याला वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, इट्स ओके, कशाला, असं वाटू शकतं. तर हा
खूपच धोका आहे. आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ याचे प्रश्न समाजात आज सगळ्यात जास्त आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त निर्माण झाले, त्याचंसुद्धा हे एक महत्त्वाचं कारण आहे. याच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. कितीही यशस्वी आणि श्रीमंत लोक, अगदी भारतातले सर्वोच्च श्रीमंत लोक, मी नाव घेत नाही आहे मुद्दाम, पण असे लोक की ज्यांच्या लग्नाला जगभरातले लीडर्ससुद्धा वर्णी लावतात, असे लोक, त्यांनासुद्धा चॅलेंजेस असतात बरं का. त्यांनासुद्धा रोजच्या आयुष्यात काहीतरी अचीव करण्याचं चॅलेंज किंवा टास्क असते. आपण कितीही यश आणि पैसा मिळवला ना, कितीही, तरीसुद्धा आपल्याला काहीच आता अचीव करायचं राहिलं नाही असं कधीच नसतं. असं जर केलं तर आपण गंजून जाऊ. आणि आजचं जग, टेक्नॉलॉजी, वे ऑफ लिव्हिंग, माणसाची जगण्याची पद्धत हे इतक्या झपाट्याने बदलतं आहे की रेलेव्हंट राहणं हे फार अवघड आहे. स्टेईंग रेलेव्हंट इज द बिगेस्ट चॅलेंज टुडे. म्हणजे 25शीतल्या मुलांनासुद्धा जेव्हा मी असं म्हणताना ऐकते की आजकालची मुलं ना ते असं करतात, तेव्हा मला असं होतं की अरे तुमचं वय काय आहे? पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य असतं. त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये इतका लाईफस्टाईलचा किंवा विचारसरणीचा फरक असतो. तर म्हणजे मुद्दा काय आहे की रेलेव्हंट राहणं आजच्या काळात हे इतकं अवघड होत चाललेलं आहे. आणि जर ते आपल्याला रेलेव्हंट राहायचं असेल तर वी कांट बी कम्प्लेसंट. वी डोंट वॉन्ट टू बी कम्प्लेसंट. आळस चालेल, चूक चालेल, क्वचित फेल्युअर चालेल, पण त्याचं समर्थन चालणार नाही, कम्प्लेसन्सी चालणार नाही. दॅट्स द पॉईंट. दॅट्स द बॉटम लाईन. With this important insight, this is Deepa signing off.